मराठा क्रांती मोर्चामध्ये तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे। मराठा मोर्चा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या तरुणांनी सोशल मीडियाचा ताकदीने वापर केलाय आणि यासाठी मोर्चापूर्वी वॉर रूम तयार केली जाते आणि इथूनच मोर्चाचं नियोजन केलं जातं। उद्या रविवारी पुण्यातील मराठा मोर्चासाठी अशीच वॉर रूम तयार केली गेली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। जे काही मराठा मुक मोर्चे निघत आहेत ते उत्स्फूर्त तर आहेच, मात्र याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे तो अर्थात म्हणजे सोशल मीडियाचा। फेसबुक असेल, ट्विटर असेल आणि व्हॉट्सअप असेल याचा प्रभावी वापर या आंदोलनादरम्यान केला जातोय आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात युवक युवती आहेत, कारण यांच्या वॉर रूम ज्या आहेत त्या सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी मोर्चा असेल त्याच्या बरेच दिवस आधी हे सगळं काम सुरू होतं। पुण्यातलं काम नेमकं कसं आहे हे आपण बघूयात। पुण्यातल्या मॅरेथॉन भवनमध्ये वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे आणि स्पेशल टीम सोशल मीडियासाठी गेली अनेक दिवस या ठिकाणी कार्यरत आहे। सोशल मीडियाचा कंटेंट तयार करणं, तो प्रसारित करणं आणि त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवणं यासाठी ही खास टीम पुण्यामध्ये बनवण्यात आलेली आहे। जवळपास 24 तास म्हटलं तरी काम जे आहे ते आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतंय। या ठिकाणचे समन्वयक आपल्या सोबत आहेत। नेमकं कशा प्रकारे काम आम्हाला सुरू असलेलं पाहायला मिळतंय? वेगळा तुम्ही कंटेंट तयार करताय, आम्हाला वेगळे कार्टून्स पाहायला मिळत आहेत। काय नेमका या कंटेंटची निर्मिती कशी केली जाते? हे मराठा क्रांती मुक मोर्चाचा फेसबुक पेज आहे। इथं फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर सगळ्या अकाउंट्स हँडल केले जातात। मेन जे अकाउंट्स आहेत ते इथनं हँडल होतात। इथं आम्ही सगळं जे मराठा क्रांती मुक मोर्चा आहे पुण्यातला त्याच्या सगळ्या डिटेल्स देतो की वाहन व्यवस्था कशी असेल, उद्याचा मोर्चा कुठनं निघेल, कुठपर्यंत जाईल, तुम्हाला कसं आम्हाला जॉईन करता येईल, ॲम्ब्युलन्स कुठे असतील, महिलांसाठी काय व्यवस्था केली गेली आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट ह्या पेजवर मिळेल। तसंच आहे जे तुम्ही स्केचेस बघता, कार्टून्स वगैरे, ते ॲक्च्युली आमच्या काही लोकांनी आम्हाला तयार करून पाठवले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक भाग आहे की याच्यामध्ये कंटेंटची जी निर्मिती असते ती खूप खबरदारी त्या संदर्भात बाळगावी लागते। आता जर आम्ही फेसबुक आणि ट्विटरचे पेजेस जर पाहिले तर त्याच्यावर कंटेंट जो आहे तो आक्रमक आपल्याला पाहायला मिळतो। तर हा मोर्चा आहे जो कुठल्या समाजाविरुद्ध नाही आहे, जातीविरुद्ध नाही आहे, त्यामुळे आम्ही कुठलेही आक्रमक असे कंटेंट टाकत नाहीत की जेणेकरून मोर्चाला हिंसक वळण मिळेल। फक्त आम्हाला लोकांच्या भावनांशी खेळायचं नाही आहे। हा फक्त मूक मोर्चा आहे। इथं या मोर्चामध्ये 5,000 आम्ही जवळजवळ 5,000 ग्रुपला व्हॉट्सअपच्या कनेक्टेड झालेलो आहोत। आमचा जो सहभागी होण्यासाठी जो नंबर दिलेला आहे आम्ही त्याच्यावर अंदाजे 10 लाखापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेले आहेत। लाईव्ह स्ट्रीमिंग जे आहे ते आपल्याला पाहता येणार आहे उद्याच्या मोर्चाचं। हे कदाचित पहिल्यांदाच होत असेल या मोर्चामध्ये। हो, या मोर्चामध्ये साधारणपणे पहिल्यांदाच हे होत आहे। पहिला जिथून आम्ही मोर्चाची सुरुवात करणार आहोत तिथे एक आमचं युनिट असणार आहे आणि जिथे विधान भवनला आपला मोर्चा आपण हे करणार आहोत तिथे एक आमचं युनिट असणार आहे। स्टेजवर एक आमचा लाईव्ह स्ट्रीमिंग, स्टेजवरचं पण लाईव्ह स्ट्रीमिंग आम्ही करणार आहोत। तसेच प्रत्येक चौकामध्ये आम्ही ठराविक सोशल मीडियाचे स्वयंसेवक काम करत असणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।